नाव लौकिक केलं या परिसरात. कुणाल दातेच नव्हे, सिद्दीक भावे नव्हे, अजय घरत नव्हे, तर सर्वांच्या जोडीला ज्यांच्या समालोचनाची जुगलबंदी झाली, ज्यांचा आवाज प्रत्येक मैदानावरती गुंजला जातोय, अर्थातच माझे साथी समालोचक, माझे एक उत्तम मार्गदर्शन करते म्हणजेच दीप सुतार सरांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आज देखील तुमचा आवाज प्रेक्षकांना पाहायला ऐकायला मिळेल यात मात्र तिलभर शंका नसेल. उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, एका बाजूला जय दुर्गा चिमीपाडा, त्याच्या विरुद्ध बाजूला ओम साई पाडगा. चिमीपाडा संघाने नाणेफेक जिंकले, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मैदानच्या आतमध्ये. ओमसाई पाडगा टीमला सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होती. पहिल्या फेरीतील पहिल्या मॅचसाठी सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जयेश आणि प्रतीकची जोडी मैदानच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आदेश. स्ट्राइक एंड वरती जयेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आदेश. जयेश आणि प्रतीक आणि गोलंदाजी मार्क वरती आदेशला आपण पाहतोय. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन संकल्पना करा, नवीन विचार मनामध्ये घेऊन उत्तम कर्म नक्कीच तुम्ही करा. काल देखील म्हटलं होतं, दिवा बोलत नाहीये, त्याचा उत्तम प्रकाशच त्याचा परिचय देतोय. स्वतःविषयी काहीच बोलू नका मित्रांनो, तुमचे चांगले कर्म तुमचा परिचय देतील. पण गेम ऑन करायची. 11 खेळाडूंचा हा मेळ, हा संग्रह, हा थरार आपण नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा देऊयात. ऑल दी बेस्ट. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, लाईन चांगली आहे, शरीराचा वेध घेतो चेंडू. फलंदाज जयेश बीट होतोय. बॅटचं कनेक्शन झालं नाहीये. सुरुवात झाली आहे डॉट चेंडू पासून. गोलंदाज आदेश, कमालीची गोलंदाजी. पहिलाच बॉल सुरेख गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडतोय. डॉटची समाप्ती. हापीचा चेंडू शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फेकून दिला चेंडू. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धोक्याची घंटा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण नक्कीच म्हणूयात. अकाउंट ओपन झालंय ओमसाई पडगा टीम्स 1 या आकड्यावरती. हॅलो चेक. नक्कीच प्रिन्स पाटील यांना आपण ऐकतात. ओम साई पडग्याचा विचार केला तर या हंगामात एक ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळत असताना 1 लाख रुपयाचा कॅश प्राइस असलेली स्पर्धा, तिचं टायटल जिंकणारा हा पीटीसीतील एक मजबूत संघ आहे. आणि त्यांच्या विपक्षामध्ये चिंबीपाडा, आदेश, एव्ही स्पोर्टचे सर्व यांच्यामध्ये ही चांगली जुगलबंदी या मॅचमध्ये रगेल यात काही शंका नाहीये. हापीचा चेंडू, फटका चांगला आहे. लेफ्ट बॅटर आपण पाहतोय, परंतु चेंडू जाईल डीग झोन मध्ये आणि एका डीग झोनच्या स्वरूपात धावफलकावरती धावा 2 लागतील. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 3 चेंडू फेकले जात आहेत, 2 धावा धावफलकावरती जोडले जात आहेत. थंड वातावरण, गुलाबी थंडी, बॅटिंग गरम करावी लागेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाज चालणार नाहीये, याची देखील आपण नोंद ठेवायची आहे. आतापर्यंत 3 चेंडू आदेशने चांगले फेकलेत मैदानच्या आतमध्ये आणि फलंदाजाला पहिला चेंडू नक्कीच बीट करून केलं होतं. सेकंड बॉलवरती एक सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती देखील एक सिंगल येते आणि सिंगल प्लस सिंगल अकाउंट 2 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. संत आणि सामंत आपण नक्की सुरुवात म्हणूयात ओमसाई पाडगा टीमची, कारण 3 षटकांचे सामने असतील.
हा पिचचा चेंडू आहे. हाफ ट्रॅकर वरती प्रहार केला. चलो अलंग दी कार्पेट. खाऊ कोणाकडे ट्रॅव्हल होतोय. मिसफील्ड झाली. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा येतील 4. येतोय चौकार. चांगलं संगीत आपण डीजे मास्टर सूरजच्या माध्यमातून पाहतोय. अशी दर्याची दौलत. परंतु हे सौंदर्य क्रिकेटचं आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहू शकाल हा चौकार आलाय या मॅच मध्ये. धावफलक 6 या आकड्यावरती. इथे मात्र जम्प केले होते बॅटर्सनं नक्कीच, परंतु चेंडू आणि बॅटचं कनेक्शन प्रॉपर नव्हतं. टायमिंग देखील प्रॉपर नव्हतं. फक्त एक सिंगल येईल. सिंगलने अकाउंट पुढे सरकताना टीमची टोटल पहिल्या डावावरील पहिल्या षटकामध्ये 7 या आकड्यावरती. अजूनही जर विचार केला तर एक चेंडू बाकी असेल आदेशियाचा. मी तर म्हणेन कमालीची गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. कारण पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बेनिफिट असतं ॲज अ बॅट्समॅनसाठी. परंतु बेनिफिट तो उचलता येत नाहीये, फायदा घेता येत नाही गोलंदाजाचा. कारण इनफिल्डमध्ये काहीशे नक्कीच खेळाडू तैनात असतात. लाईन पहावी लागेल. लाईन चुकीचे. इट्स अ वाईड डिलिव्हरी. पंच आम्हाला सांगतील हैदर शेख सर. आज सुमित देशमुख सर देखील आपल्या समेत जोडले. त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं या वांद्रेकर चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. याच विभागातील सर आहेत. फटका सुरेखे. टायमिंग देखील प्रॉपर आहे. चेंडू जाईल वन बाउन्सी मारेशा पार. धावा येतील 4. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतय. पाहू शकता आपण 12 या आकड्यावरती. अंतिम चेंडूवरती हा चौकार आलाय. अदरवाईज जर आपण पाहिलं मागच्या 5 चेंडूचा विचार केला तर फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आदेशनं. शेवटचा चेंडूवरती प्रहार केलाय. फलंदाज आपण पाहू शकता प्रतीका. आणि मात्र नक्की चौकारानं आपलं खातं देखील पुढे नेलं. जर विचार केला टीमची टोटल एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावरती. मी तर म्हणेल कालच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना हा नक्कीच कमी धावफलकाचा होता. लो स्कोरिंग मॅचेस आपण काल पाहिल्यात. परंतु अंतिम मॅच ही नक्कीच 44 धावांपर्यंत गेली होती. अंतिम मॅचमध्ये 45 धावांचं टार्गेट ठेवलं होतं ओमसाई वाशेरी टीमनं भादवड संघासमोर. आणि भादवड संघ दुसऱ्या डावामध्ये त्या धावांचा पाठलाग करत असताना पराभवाच्या छायेखाली नक्कीच गेलाय. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना मात्र फलंदाजाला चेंडू समजिनासा झाला. आणि मात्र बीट होत असताना कुठेतरी पराभूत झाले तर जय दुर्गा भादवड ब संघ. आज आपण नक्कीच पाहते जय दुर्गा चिंबीपाडा विपक्ष ओमसाई पडगा. या पडगाव विभागामधील नामवंत संघ ओमसाई पडगा असतील. ज्या प्रकारे दीप सुतार सरांनी सांगितलंय 1 लाखाची टुर्नामेंट देखील आपल्या नावावरती करून घेतली. शुभागमन होतं या स्पर्धेमध्ये सन्माननीय जितेश माळी साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे सुंदर मेडल्स त्यांनी पुरस्कृत केलेत. स्वर्गवासी दुर्गाबाई रामभाऊ हुकमाली यांच्या नावानं या नक्कीच आपण मेडल्स पाहतोय. जयेश माळी साहेबांचं देखील नक्कीच आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. वाफाले ए आणि सावध आपण सेमीफायनल क्रमांक 1 साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वाफाले ए आणि सावध जर आपण आले असाल तर सेमीफायनल क्रमांक 1 यासाठी आपण टॉस साठी या. तुमच्यामध्ये नक्कीच ती मॅच होईल. फटका सुरेख आहे परंतु मिस टाइम. कनेक्शन देखील चांगलं नाही झालंय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक झेल टिपला जाईल. आणि पहिल्या इनिंग मध्ये दुसऱ्या ओव्हर मधील तिसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन.
आई तुझ्या लालुल्या नक्कीच उंगवट्या सूर्यासमोर धरू, परंतु या सूर्यदेवता नक्कीच आशेची किरण घेऊन या मैदानावरती पडलेला आहे. विचार केला तर या सूर्यदेवता अस्ताला जाण्या अगोदर आपल्याला आज ग्रँड फिनाले देखील खेळवायची आहे. या स्पर्धेचा देखील आपला अंत करायचा आहे, शेवट करायचा आहे आणि त्याच अनुषंगानं आज सामने देखील लवकर सुरू झालेत. होणं गरजेचं देखील होतं. काल 10:50 पहिली मॅच सुरू झाली होती, परंतु आज तितका विलंब न करता आज लवकर मॅचेस चालू झालेले आहेत. सो पहिल्यात आपण षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि मात्र ओमसाई पडगाचे टोटलचा विचार केला तर 14 या आकड्यावरती आहे. चांगले फटके इथे निर्माण करावे लागतील. डोंट वेट ऑपॉर्च्युनिटी, जस्ट क्रिएट इट. संधीची वाट बघू नका, कारण आजचा दिवस जर विचार केला तर प्रत्येक खेळाडूची नजर या सुवर्ण ट्रॉफीज वरती असेल. नवे विचार, नवीन संकल्पना, उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालेल्या संघाला देखील खचून न जाण्यासाठी एक पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी एक प्रेरणादायी या ट्रॉफीज देखील आपण पाहतोय. सो आपण कंटिन्यू करायची आहे. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 चेंडू फेकता येतं. गोलंदाज विनय. फटका चांगला आहे अलोंग दी कार्पेट. चेंडू पॉइंट कडे ट्रॅव्हल झालाय. फेकी देखील तेवढी छान आपण पाहतोय. फक्त एक सिंगल येते. सिंगलने अकाउंट पुढे सरकत असताना टीमची टोटल 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. एक गडी बास झालाय. जयेश मात्र नक्कीच चांगली स्टार्ट दिली असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्या माध्यमातून 7 धावा जरूर आलेत. विनय चांगली गोलंदाजी करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत विनयच्या माध्यमातून फक्त 3 धावा खर्च झाले. 4 चेंडू देखील सुरेख फेकलेत. बॅटची बाहेरची कडा लागती. या चेंडू लीग झोन मध्ये जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आपण 16 पाहतोय. आतापर्यंत नक्कीच षटकाराप्रती धावा आपण पाहिल्या नाही. 2 चौकार जरूर आले तर पहिल्या स्पेल मध्ये, पहिल्या इनिंग मध्ये ओमसाई पडगा संघ बॅटिंग करत आहे. हा पिचा चेंडू होता. लाईन पहावी लागेल. पंच हैदर शेख आमच्याकडे दोन्ही हात समांतर करतील. इट्स अ वाईड डिलिव्हरी. एका अतिरिक्त धावेने धावफलक 17 या आकड्यावरती. अंडर प्रेशर बॉलिंग चालली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण ललित हा बॅटर नक्कीच विस्फोटक बॅटर आहे. शरीर शैली देखील मजबूत आहे. बॉलवरती प्रहार केला तर बॉल थांबणार नाहीये, परंतु पाहूयात क्रिकेटचा खेळ आहे. सराव अधिकाधिक असणं गरजेचं आहे. लोअर फुलटो चेंडू होता. प्रहार केलाय. माझे शब्द त्याच्या कानावरती पडतील. जेवढी उंची तेवढे अंतर. चेंडू झाला शिवमंतर. येतोय षटकार. केला पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती देखील चौकार आलाय. या षटकाचा देखील विचार करावा लागेल. विनय आतापर्यंत 5 चेंडू सुरेख फेकत होता. 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अंतिम चेंडू षटकार येतोय विनयच्या आणि खराब चेंडूवरती जी संधी निर्माण झाली होती ललितसाठी, ललित त्या संधीचं सोनं करतोय. चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांचा विचार केला तर आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती लागता येतं. आता मात्र धावफलक उचली प्राप्त करतय. मोठी संख्या गाठत असताना 23 धावा. बॅटिंग लेन चांगली आहे ओमसाई पडगा टीमची. प्रलेश मुरंजन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील. या हंगामांमध्ये 5 षटकार लगातार वाशरेच्या विपक्षामध्ये, जयेशच्या विपक्षामध्ये मारण्याचं रेकॉर्ड त्याच्या नावावर राहिलेलं आहे. परंतु प्रतीकने देखील भादाण्याच्या क्रीडानगरीमध्ये, कुरूंच्या क्रीडानगरीमध्ये डीबी स्पोर्टच्या आयोजनामध्ये 5 मध्ये 5 षटकार मारलेत. बॅटिंग लाईन भरपूर आहे. धाबा रोखावे लागतील, आणि तर धाबा चेस करणं प्रिन्स पाटील कठीण जाईल चिंबीपाडा टीमला. नक्कीच सर, ज्याप्रमाणे आपण सांगितलं तर ललित एक विस्फोटक बॅटर आहे. प्रतीक देखील आहे, ज्याने डीबी चषकामध्ये 5 चेंडूमध्ये सलग 5 षटकार ठोकले होते आणि तो विक्रम नक्कीच त्याच्या नावावरती राहिलाय. 22च्या स्वरूपात 1 धाव येते. धावफलक टीमची टोटल आपण मध्ये 24. ओमसाई पडगा संघाचा जो बॅटिंग लाईनअप आहे नक्कीच मोठा आहे असं सरांनी देखील म्हटलंय. आणि नक्कीच विचार केला तर ती बॅटिंग देखील चांगली सुरू आहे मैदानच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवरती हल्ला चढवला जातोय आणि गोलंदाजावरती हवी होत असताना प्रतीक ब्लॉक होलचा चेंडू आहे.
अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुदला करत चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे आहेत मिड विकेट मध्ये फेकी देखील तेवढी छान ज्या वेगानं चेंडू गेला त्याच वेगानं फेकी देखील झाली गुड थ्रो आपण म्हणूयात आणि फक्त एक सिंगल येते टीमची टोटल 25 या आकड्यावरती गतीमध्ये परिवर्तन केलं स्विंग अँड मिस डिलिव्हरी नक्कीच आपण पाहतोय परंतु डीग झोन मध्ये चेंडू जातोय एका धावेर धाव फलक 26 या आकड्यावरती खऱ्या अर्थाने गुणवत्ता गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक बॉल आपण सेम टू सेम फेकू शकत नाहीये आपल्यामध्ये ती गुणवत्ता ती शैली असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण विचार केला तर ज्या स्पीडनं गोलंदाजी चालू होती परंतु आता गती कमी केली आणि फसवलं फलंदाज प्रतीक याला ललित याला ओमसाई पडगा टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी खेळाडू कक्षात स्थानापन्न राहायचंय अदरवाईज काल देखील पॅनल्टी दिली होती वाशेरे संघाला आज तुम्हाला देखील पॅनल्टी मिळू शकते सो नक्कीच आपण स्पर्धेच्या नियमावलीनुसार ते नियम आपण फॉलो करायचे 26 धावा धावफलकावरती होत आहेत गोलंदाज चांगली कमालीची गोलंदाजी करतोय बॉल चांगला आहे फटका देखील तेवढा छान सरळ बॅटनं सरळ रेषेत चेंडू जाईल सीमा रेषा पार धावा येतील 4 येतोय चौकार दीपराज आज स्कोरर आमच्या समवेत आज देखील आहेत काल देखील माझ्या समवेत गुणलेखकाची भूमिका नक्कीच त्यांनी बजावली आहे आज देखील ॲज अ स्कोरर हे कॅरेक्टर प्ले करत असताना आम्हाला सांगतील धावा येतील धावफलकावरती 30 मिस्टाई फटका आहे झेलची शक्यता होऊ शकते का मिड ऑफ झाला बीट लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाईल फेकी देखील तेवढी छान आपण पाहतोय चेंडू पीक खेळला असता धोक्याची घंटा देखील वाजली असती परंतु प्रतीक अँड ललित गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण नक्कीच म्हणूयात टीमची टोटल 2 धावेच्या मर्तीनं पुढे सरकत असताना 32 या आकड्यावरती अंतिम षटकातील अंतिम चेंडू बाकी असेल 32 धावा धावफलकावरती होत आहेत लॉकहोलचा चेंडू होता ब्रह्मास्त्र फेकला होता तेवढे चांगलं कनेक्शन फक्त सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल 2 फलंदाजांना बॅट्समॅन बॅटिंग करत असताना विचार केला तर ललितने देखील चांगली बॅटिंग केली आहे प्रतीकने देखील चांगली बॅटिंग केली आहे आणि मात्र 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर टीमची टोटल आपण पाहिली 33 या आकड्यावरती 33 धावा धावफलकावरती झाले 34 धावांचं हे आव्हान असेल हे टार्गेट असेल सो नक्कीच विनंती करेल वाफाले ए आणि सावा टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करण्यासाठी यायचंय कारण आपण सेमीफायनल क्रमांक 1 ही मॅच आपण नक्कीच इथे खेळवणार आहोत सो विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या जिथे माझे सहकारी समालोचक दीप सुतारसल उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस केला जाईल थँक्यू सो मच प्रिन्स पाटील सेमीफायनल क्रमांक पहिलेच आपण नाणेफेक करतो हा सामना देखील 3 चोरसा असेल 9100 एकवीर स्पोर्ट साबाद आणि त्यांच्या विपक्षामध्ये जे गणेश वाफालेबी यांच्या माध्यमातून ही सेमीफायनल पाहायला मिळेल दोन्ही कॅप्टनचं सकाळच्या क्षेत्रामध्ये स्वागत आहे आमच्या समवेत जोडले गेलेत ऑर्गनाइज कमिटीचे मेंबर नितेश बघेजग यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत एकीकडे गावदेवी स्पोर्ट तर दुसरीकडे वांद्रेगड चषक हे कॉइन बनवलेलं आहे कॉल केला जाईल वाफाले ए टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून कॉल असेल आई गावदेवी असा कॉल आई गावदेवी चालय म्हणजे नाणेफेक जिंकलेले वाफाले ए टीमच्या कॅप्टनने प्रतीक बजाग यांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे थोडीशी आपण दोन्ही कॅप्टनशी करूया चर्चा या हंगामामध्ये विचार केला तर पडगाव विभागामध्ये खेळत असताना वाफाले संघ तब्बल दुसरूंदा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय काय सध्या चालू आहे मनामध्ये काय भावना आहेत मनामध्ये नाही काही भावना पण क्रिकेट हा क्रिकेटसारखा खेळेल आणि हा ट्रॉफी जिंकण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू समोर आपण जर विचार केला तर सावाद संघ आहे आमने लोणार परिसरामध्ये सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या मध्येतून होत असते सकाळचं सत्र आहे आजच्या दिवसातील दुसरी मॅच असेल सेमीफायनल आपण पाहणार आहोत निर्णय का असेल क्षेत्ररक्षण पूर्ण टीम पॅक आले हा नक्कीच समर्थक किती आलेत सेमीफायनल साठी समर्थक येतात जे आहेत ते त्यांच्यासमोर आम्ही सांगले किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कारण का समोर आपण जर विचार केला कॉकटेल ऑफ भिवंडी किरण पाटीलची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे 25 धन्यवाद संपूर्ण संघ आहे जो पहिल्या दिवसामध्ये खेळला होता तो हो तो संघ असणार आहे
बॅटिंग करायची किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 35+ जाण्याचा प्रयत्न असेल. 30+ गेला तर किरण गोलंदाजी करून सामना जिंकून जाईल असं वाटतं? असं सांगू शकत नाही, कारण क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे, त्यामुळे कुठली आपण धाव सेफ असेल ती सांगू शकत नाही. चांगला उल्लेख केला तर तुम्हाला देखील या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सेमीफायनल क्रमांक पहिली याचे नाणेफेक झाले. नाणेफेक जिंकून जय गणेश वाफाले टीमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. 9100 एकविरा स्पोर्ट्स साबाद टीमच्या विपक्षामध्ये. आपण जाऊया ही बातमी घेऊन समर्थन कक्षामध्ये. तिथे उपस्थित माझे सहयोगी समालोचक मिस्टर प्रिन्स पाटील, व्हाईस ऑफ सांगोडे. थँक्यू. थँक्यू दीप सुतार सर. सय ऑन गोईंग मॅच कडे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय ओमसाई पडगा संघ बॅटिंग केल्यानंतर 33 धावा नक्कीच त्याच्या बॅटमधनं आल्या. 34 धावांचं हे लक्ष उभारलं गेलं आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करण्यासाठी आली सलामीची जोडी जय दुर्गा चिंबीपडा टीमच्या माध्यमातून. स्ट्राईक एंड वरती आदेश आणि त्याच्या समवेत विनय. आदेश आणि विनयची जोडी मैदानात दाखल झाली आहे. बंधुत्वाची जोडी, दो भाई दोनो तबाही नक्कीच आपण पाहणार आहोत. चांगला खेळ करावा लागेल. जर विचार केला तर ओमसाई पडगा टीमकडे चांगली गोलंदाजी असेल, धारदार गोलंदाजी आहे आणि गोलंदाजी करत असताना मात्र नक्कीच त्यांना देखील या मैदानावरती आज आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 34 धावांचं हे लक्ष आहे. आज पहिलीच मॅच आपण पाहतो या पहिल्या फेरीतील आणि पहिल्या मॅचमध्ये 34 धावा बॅटमधनं आल्या. त्या म्हणजेच ओमसाई पडगा टीमच्या सेकंड इनिंगचा खेळ सुरू होतोय. पण साना विनंती केला आपण गेम ऑन करायची आहे, सेकंड इनिंग सुरू करायची आहे, कारण याच्यानंतर जी बिग फाईट मॅच असेल, एका बाजूला टीम सावत त्याच्या विपक्षात जय गणेश वाफाले 9100 एकविरा स्पोर्ट्स सावध. नक्कीच सावध एक्सप्रेस किरण पाटील या टीम मध्ये असतील. आयकॉन प्लेयर आहे त्या भिवंडी परिसरात ज्यांच्या नावाची सातत्यानं चर्चा केली जाते, म्हणजेच 9100 एकविरा स्पोर्ट्स सावध. सो मॅच कंटिन्यू करायची आहे. पहिलाच बॉल सेकंड इनिंग मधील समोर बॅटर आदेश समवेत विनय. पहिलाच बॉल हुक केलाय, चेंडू जाईल पॉइंटच्या सीमारेषा पार. धावा येतील 6. येतोय सेकंड इनिंग मधील पहिल्याच बॉल वरती षटकार. प्रलेश मुलंजर आज होमसाई पडग्यामध्ये नाही आहेत, अन्यथा अजूनही धाबा धावपलकावर जमल्या असत्या. बॅटिंग लाईन पडगा टीमकडे भरपूर होती. एक समाधानकारक स्कोर प्रिन्स बनवले, परंतु आदेश गीते हा देखील एक पीटीसीतील एक स्टार फलंदाज आहे, हे देखील विसरून चालणार नाही. त्याच्या नावावर देखील पडगा टेनिसमध्ये अर्धशतक राहिले आणि त्याची विकेट जर आली नाही तर या धाबा 3 ओव्हरमध्ये 34 सहजतेने पूर्ण होतील. नक्कीच सर, जर आदेशचा विचार केला तर परिचय करून दिलाय पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाला. पहिल्याच बॉलवरती सुरेख फटका आपण पाहिला. तर सेकंड बॉल देखील कॉपी बुक स्टाईल. डिस्टन्स कव्हर होईल, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. सलामीची जोडी मैदानच्या आत असताना आदेश ऑन फायर. आदेशच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके आणि मात्र गोलंदाज अंडर प्रेशर. गोलंदाज असेल जयेश. जयेश वरती दडपण निर्माण झालं असेल. जरी पीटीसी या असोसिएशन मधील हा नामवंत संघ जरी असला, परंतु जयेश आता कुठेतरी जयेशवरती जबाबदारी मोठी होती. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतोय. आदेशला कमी लेखून चालणार नाहीये. हा आदेश नक्कीच अब मैदानच्या आतमध्ये गोलंदाजावरती हवी होत असताना हा चेंडू चांगला असेल. एसटीच्या डोक्यावरून चेंडू जातोय. किपर आहे तिथे, चांगली फील्ड आपण पाहतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण त्वरित यायचंय. जय दुर्गा चषक चिंबीपडा आयोजित आपण एव्ही स्पोर्ट पाहतोय. एव्ही स्पोर्ट चे प्रोपरेटर आदेश गीते सध्या
फलंदाजी करतात आणि त्यांच्या हातामध्ये एव्हीचा बॅट देखील आहे. त्यांच्या माध्यमातून 5 फेब्रुवारी तर 8 फेब्रुवारी दरम्यान एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. जयदुर्बा चषक चिंबीपाडा आयोजित एव्ही स्पोर्ट आयोजित ही स्पर्धा. बॉल चांगला आहे, लाईन चुकीची आहे, पण आम्हाला सांगतील वाईट डिलिव्हरी. दरम्यान शुभागमन होते या स्पर्धेमध्ये. सन्माननीय आदित्य पाटील साहेबांचं नक्कीच विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच वांद्रेकर चषक 2026 मध्ये आयोजन समितीच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. नाव बॅक टू द क्रिकेट. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. टीमची टोटल या वाईटच्या अतिरिक्त एका धावेनंतर 11 या आकड्यावरती. 34 धावांचं हे लक्ष होतं. ते लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी स्टार्ट दिली आदेशनं, कमालीची अप्रतिम स्टार्ट नक्कीच दिली. मिस्टाई फटका, झेलची संभावना. क्षेत्ररक्षक कुणीच नसेल इनफिल्ड मध्ये. एक सिंगल येतीय, सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज विनय येतोय आणि टीमची टोटल अतिरिक्त एका धावेच्या सहाय्यानं मदतीनं 12 या आकड्यावरती. आदित्य पाटील साहेबांना विनंती करेल आपण आपली मोठी गाडी आहे ती थोडीशी मैदानाच्या दुसऱ्या बाजूला पार्क करायची आहे, कारण मिरर रिफ्लेक्स होत आहे आणि खेळाडूंना नक्कीच त्याचा नुकसान देखील होईल. सो पाहू शकाल आपण या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न जरूर केला होता. अनसक्सेसफुल राहिला आदेश हा बॅटर आणि मात्र मिस टाइम फटका खेळत असताना एक धाव नक्कीच एकवटली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती. अजून 2 बॉल बाकी असतील जयेश या गोलंदाजाचे. जर विचार केला तर पहिल्या चेंडूत षटकार आला होता, त्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर एक डॉट फेकला, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर हा सिंगल. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. मॅच मध्ये शिरकाव करावा लागेल. पुन्हा इंटर व्हायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक बॉल हा महत्वाचा फेकावा लागेल. लाईन चांगली असणं गरजेचं आहे. डॉट चेंडूची समाप्ती होणं देखील गरजेचे आहे. जयेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. विनयकडे स्ट्राईक आली, अकाउंट ओपन करावं लागेल विनय या बॅट्समनला. फटका सुरेख आहे, झेलची संभावना, धोक्याची घंटा वाजेल का? चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल. 1 बाउन्स आउट ऑफ द फॉर द 4 लाईन्स. चौकार. अजून एक बॉल बाकी असेल. जर विचार केला तर जयेश अतिशय महागडे षटक हाताळतोय. 34 धावांचं लक्ष असताना जयेश आतापर्यंत 16 धावा खर्च करतोय. पहिल्या ओव्हर मधील लास्ट बॉल समोर विनय. सरळ बॅटनं सरळ रेषेत चेंडू थांबेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बुलाती है मगर जाने का नाही. क्षेत्ररक्षक तिथे होते. चांगली फील्ड त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि दरम्यान या चेंडूवरतील धावा येतील 2. षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्यानंतर टीमची टोटल 18 आणि पेनल्टी ऍड करून 20 धावा. 18 धावा धावफलकावरती होता. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, त्यानंतर पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून 20 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावांची गरज असेल 14. समीकरण झालं सोपं, इक्विप्शन झालं इझी. ड्रिंकची व्यवस्था नक्कीच, पाण्याची व्यवस्था करायची. ड्रिंक्स ब्रेक आपण फक्त 1 मिनिटाचा घेऊयात. पहिले मॅच आपण एन्जॉय करताय मित्रांनो. एका बाजूला ओमसाई पडगा, त्याच्या विरुद्ध बाजूला बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय जय दुर्गा चिंबीपाडा. प्रिन्स, मी तुला नक्कीच सांगेन, प्रलेश मुरंजन जर असता तर ओमसाई पडग्याचं दृश्य वेगळं असतं. टार्गेट अजूनही जास्त सेट झालं असतं आणि पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये त्याची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. कित्येक वर्ष तो सातत्याने क्रिकेट खेळतोय. अष्टपैलू खेळाडू ओमसाई पडग्याचा आहे आणि कटरचा वापर करत असतो. अनुभवी गोलंदाज देखील आहे. कदाचित या धावा देखील त्यांनी रोखल्या असत्या आणि या मॅचमध्ये ओमसाई पडगा टीमला प्रलेश मुरंजन नसताना त्याचा फटका होईल का, फटका मिळेल का, हे आता पाहावं लागेल. कारण जोपर्यंत आदेश गीते खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटी असेल ओमसाई पडगा टीमला. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पेनल्टीच्या धाबा मिळून 20 धाबा आल्यात. त्यामुळेच हा पेपर आता चिंबीपाडा टीमला थोडासा सोपा झालाय. 12 नक्की सर, आपण देखील म्हणताय तर पेपर सोपा झालाय, परंतु सर पेपर सोपा होण्यासाठी सराव देखील चांगला करावा लागेल. आणि तो सराव चांगला करत असताना मात्र तोच एक्झाम पेपर इझी जात असताना आपण पाहतोय टीम जय दुर्गा चिंबीपाडाला.
जर विचार केला तर आपण जे वक्तव्य स्पष्ट केलं, आपण ज्या खेळाडूचा उल्लेख केला, नक्कीच त्याची कमी आणि उणीव इथे नक्कीच भासत असेल आज खेळाडूंना. कारण जरी त्या सहकारी खेळाडूंनी मात्र 34 धावांचं लक्ष इथे उभारलं असेल, परंतु ज्या खेळाडूचं आपण नाव घेतलं, नक्कीच त्या खेळाडूनं अधिकाधिक धावा इथे जोडल्या असत्या आणि चांगलं टार्गेट सेट केलं असतं, यात मात्र तिलभर शंका नसेल. परंतु आज आमच्या समवेत पुन्हा जॉईंट झालेत, आपण पाहू शकाल गणेशजी पाटील यांचे सुपुत्र हितेन पाटील, त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. व्हॉट हॅपन सर? षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. टीमची टोटल 18 आणि पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून 20 धावा फलकावरती लागतायत. पहिल्याच मॅच मध्ये नक्कीच पेनल्टी लागली. जर विचार केला तर हे कुठेतरी दुर्दैवाची बाब असेल आणि कुठेतरी या 2 धावा पराभवाच्या छायेखाली देखील नेऊ शकतात, हे पाहणं गरजेचं असेल. आदित्य पाटील साहेब सांगतायत आजचा दिवस संपन्न झाल्यानंतर, फायनलची मॅच झाल्यानंतर आपण सर्वांनी म्हशाच्या यात्रेला निघायचंय. कारण म्हशाची यात्रा सुरू आहे, ज्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून संबोधलं गेलंय. ती म्हशाची यात्रा देखील सुरू आहे. होय, आणि जाताना कॅश घेऊन जा, कारण नेटवर्क जाम होतं. हा, ते देखील विसरू नक्कीच. नका, कारण मसा प्रीमियर लीग असेल, कान्हव असेल, सासने असेल, नावेस असेल, त्या परिसरामध्ये देखील मी सातत्याने समालोचनासाठी गेलोय. ट्रॅफिक जाम, नेटवर्क जाम. मसाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून जिची ओळख राहिली आहे. नक्कीच सर, जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 20 धावा फलकावरती लागतायत. पहिला चेंडू सुरेख होता, बॅटिंग देखील बॅटनं कनेक्शन देखील झालं होतं, परंतु इथे कॉलिंग चुकीची होती. जागा सोडावी लागेल. आदेश बॅक टू द गाउट. कॉलिंग होणं गरजेचं होतं. कॉलिंग चुकीची होती. आपण पाहिलं असेल तर आदेशला खेळपट्टी धरून ठेवणं गरजेचं होतं. जेव्हा आदेशच्या बॅटमध्ये एक चौकार आला, एक षटकार आला, तर आदेश मात्र नक्कीच परतीच्या वाटेला मात्र परत असताना. चला जयदुर्ग चिमीपाडा संघ, आपण स्पीडअप करायचंय. वेळ अभावित आम्हाला सहकार्य करा. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल होत असताना यतीश, ज्या प्रकारे दीप सुतार सरांनी सांगितलं, पेपर आता सोपं झाला, परंतु हा प्रश्नचिन्ह असेल. 12 चेंडूमध्ये धावांची गरज 14, समीकरण मात्र नक्कीच अवघड होत चाललंय. 11 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं, कनेक्शन देखील झालं नाहीये, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक डी झोन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल नक्कीच येईल आणि टीमची टोटल 21 या आकड्यावरती. अजूनही 10 चेंडू 13 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती आपण विनयला पाहतोय. विनय अजून खेळपट्टीवरती असेल. सलामीला त्याला पाठवले, जोखीम उचलली, खांद्यावरती मोठी जबाबदारी. आणि म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळामध्ये, जबाबदारीचं ओझं जो स्वीकारतो आयुष्यात तो खूपच मोठा होतो. बॅटिंग चांगली करतोय विनय, परंतु इथे कनेक्शन झालं नाहीये. स्पीड कमी केला चेंडूचा, गतीमध्ये परिवर्तन, चेंजेस आणलेत बॉलवरती. माइंड डायव्हर्ट झालंय बॅट्समनचं आणि बॅट्समन बीट होत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती. टीमची टोटल 21 या आकड्यावरती स्थगित. फुल स्टॉप लावलाय धावांवरती. धावांवरती अंकुश लावला जात आहे. घट्ट रस्सीने बांधून ठेवलंय फलंदाजाला. गोलंदाज जयेश हवी होतोय बॅट्समॅन वरती. गतीमध्ये परिवर्तन, फुटवर्कचा वापर, स्टेप आउट झाले ते फलंदाज. बॅकवर्ड स्क्वेअर कडे चेंडू गेला, फेकी देखील तेवढी छान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाहीये. चांगली कॉलिंग आपण पाहतोय, कारण आता ही विकेट महत्वाची असेल. आदेश परतीच्या प्रवासाला नक्कीच रिटर्न झालाय. जर विचार केला तर विनय खेळपट्टीवरती आहे, त्यानंतर यतीशला पाठवलंय. विनयच्या माध्यमातून एक कॉल झाला की यतीशला पाठवा. यतीशला देखील बोलावून घेतलंय आणि यतीश आणि विनयची जोडी मैदानच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीमची टोटल डबल डिजिट 22 ऑन स्कोर कार्ड. 22 धावा फलकावरती लागतायत. यतीशला आता संधी मिळाली
चान्स मिळाली, संधीचं सोनं करावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू होत आहेत, तर दुसऱ्या षटकातील अजून 2 चेंडू बाकी असतील, शिल्लक असतील. 2 बॉल्स रिमेनिंग. उचललाय, फटका चांगला आहे, चेंडू थांबला नाही, सरळ बाटणं, सरळ रेषेमध्ये चेंडू स्ट्रेट हिट, सीमा रेषा पार, धावातील 4 येतोय यतीच्या बाकार. लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी बुंद्यात टाकला होता. बॉटमिनचा वापर करत असताना हा कडक चौकार ठोकलाय. एव्हीचा ब्रँड दाखवलाय बॅटिंग करत असताना यतीशने. दरम्यान शुभागमन होतंय. साहिल हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी. बॉल पाठवायचा आहे. आयोजन समितीला विनंती असेल, स्कोर कार्ड होईल या चौकाराच्या मदतीनं 26 या आकड्यावरती. अजूनही 8 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 7. दुसऱ्या षटकातील अजून 1 चेंडू बाकी आहे. तर नक्कीच शुभ आगमन झाले या स्पर्धेमध्ये. हँडसिंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी साहिल पाटील, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाची नक्कीच ट्रॉफी आम्हाला मिळालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आलेल्या, 18 धावा प्लस 2 पेनल्टीच्या ऍड केल्या. त्यानंतर धावा या ओव्हरमध्ये 6 धावा येत आहेत. अजून 8च धावांची गरज आहे. तेच आम्ही तुम्हाला सांगितलंय, 7 चेंडू 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू म्हटलं मी, 7 धावा नाही मित्रांनो. 7 चेंडू 8 धावांची गरज. सेकंड ओव्हर चालू आहे, अंतिम चेंडू बाकी असेल. डॉट चेंडू फेकावा लागेल. जर इक्वेशन तुम्हाला अवघड करायचं असेल, समीकरण जर अवघड करायचं असेल, तर हा चेंडू डॉट येणं गरजेचं असेल. जयेश वरकेला आपण नक्कीच पाहतोय. जयेशचा विचार केला तर या चेंडूवरती एक चौकार आलाय, परंतु हा चेंडू कशा पद्धतीने फेकला जाईल, हा चेंडू कशा प्रकारे हाताळलेले देखील पाहणं गरजेचं असेल. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू बाकी आहे. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्याला नक्कीच खेळवायची आहे. टॉस झालाय. फटका मिस टायमिंग आहे. झेलची संभावना आहे का? मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक असतील. 1 बाउंस चेंडूला कलेक्ट केलाय. फेकी देखील तेवढी छान. दरम्यान फक्त आणि फक्त या चेंडूवरती धावा येतील 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आपण 28 ऑन स्कोर कार्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट्स. 1 गडी बाद 28 धावा धावफलकावरती झालाय. षटक क्रमांक दुसरं देखील झालंय समाप्त. आणि टीमची टोटल आपण पाहतोय 28 या आकड्यावरती. अजूनही 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. कालचा विचार केला तर अतितटीचे सामने आपण अनुभवले. तर प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ हा संघर्ष करत होता आणि संघर्ष तोच करतो आणि तो मैदानावरती टिकतोय. जर विचार केला तर संघर्ष करावा लागेल, स्ट्रगल करावा लागेल. 6 चेंडू 6 धावांची गरज. डिफेन्सिव्ह क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल का आज गोलंदाजच्या माध्यमातून, की चेसिंग होतील धावा पाहणं गरजेचं असेल. कारण सरण्यासारखा रंग बदलता खेळ म्हणजे क्रिकेटचं. आणि क्रिकेटच्या माध्यमातून जर विचार केला तर अनिश्चिततेचा खेळ त्याला सातत्याने जाणला जातोय, संबोधलं गेलंय. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. पहिली बिग फाईट मॅच आपण एन्जॉय करताय. उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, चालू असला विद्यमान सामना. एका बाजूला ओमसाई पाडगा आणि बॅटिंग करणारा संघ म्हणजेच जयदुर्गा चिमीपाडा. प्रतीकला इन्व्हाइट केलंय बॉलिंग ट्रॅक वरती. बॅट्समन विनय आहेत, संवेद यतीश देखील आहेत. यतीशच्या माध्यमातून एक चौका जरूर आलाय. 6 चेंडू 6 धावांची गरज. चांगला चेंडू पाहतोय आपण. परफेक्ट लाईन. चेंडू डिलिव्हर झाला. यष्टीरक्षक आहेत. ॲज अ कीपर म्हणून चांगलं कॅरेक्टर, चांगली फील्ड देखील त्यांच्या माध्यमातून. 5 चेंडू 6 धावांची गरज. याच लाईन लेंथचे चेंडू हाताळणं गरजेचं असतील. फेकावे लागतील, बीट व्हावं लागेल फलंदाजाला. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अलॉंग दी कार्पेट मिस फील्ड होणार नाही. चांगली फील्ड आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू 5 धावांची गरज. प्रत्येक धावी महत्वाची असेल, प्रत्येक चेंडू देखील महत्वाचा असेल. लिगली चेंडू फेकावे लागतील. गोलंदाज प्रतीक याला 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. समीकरण आपण जर पाहिलं तर सामना अजूनही बॅलन्स असेल. मजबूत स्थितीमध्ये दोन्ही टीम्स आहेत. 4 चेंडू 5 धावांची गरज.
असेच सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एन्जॉय करताय. फुललेचा चेंडू आहे, भिडकावून दिलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, धावातील 6, मॅच विनिंग स्ट्रोक, षटकार.